नमस्कार. काजस रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला असेल आणि काहीतरी टेस्टी चटपटीत खायचं असेल ना, तर हा रस्सम वडा बनवू शकता. अगदी पोटभरीची रेसिपी आहे. त्यामुळे तुम्ही दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवू शकता किंवा नाश्त्यामध्ये सुद्धा बनवू शकता. एकदम मस्त रेसिपी आहे. हे रस्सम बनवण्यासाठी आपण इथे चिंच वापरणार नाही. तरीही रस्सम तिखट, आंबट, गोड चवीचं तयार होणार आहे. हे कसं हे पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. रेसिपी थोडी जरी आवडली ना तर रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा. चला तर या आपल्या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले आपण इथे रस्सम बनवणार आहोत. यासाठी मी ते 4 चमचे तुरीची डाळ घेतलेली आहे. तुरीची डाळ जर तुम्हाला चालत नसेल ना तर त्याऐवजी तुम्ही तुमच्यानुसार कोणतीही डाळ घेऊ शकता. ही डाळ आता आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. इथे मी आता डाळ धुवून घेतलेली आहे. याच्यामध्ये बारीक चिरलेले 3 ते 4 टोमॅटो आपल्याला घालून घ्यायचे आहेत. टोमॅटो छान असे पिकलेले असावेत. त्यासोबत आता आपण इथे चिंच वापरणार नाही. यासाठी मी इथे कच्ची कैरी घेतलेली आहे. कैरी इथे मी थोडीशीच घेतलेली आहे. कैरीचे बारीक असे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला. जर तुम्हाला कैरी वापरायची नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळसुद्धा वापरू शकता. हे बुडेल इतपत याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि कुकरला 1 ते 2 शिट्टी करून घ्यायची आहे किंवा तुमच्या कुकरला जेवढ्या शिट्ट्या लागतात ना त्या अंदाजाने तुम्हाला कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. इथे आता हे कुकरला लावून देऊयात. कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ओपन करायचं आहे. डाळ आणि टोमॅटो छान असं व्यवस्थित शिजलेलं आहे. हे आता आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे. एखाद्या चमच्याने स्मॅश करा किंवा स्मॅशरने सुद्धा तुम्ही हे स्मॅश करून घेऊ शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे मिक्सरला थोडंसं फिरवून सुद्धा घेऊ शकता. इथे मी आता हे स्मॅश करून घेत आहे. इथे मी आता डाळ, कैरी आणि टोमॅटो छान असं हे व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये याचे छोटे छोटे तुकडे राहिले ना तर काही हरकत नाही. आता आपण रस्समला फोडणी देऊयात लगेचच. यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी व्यवस्थित अशी फुटू द्यायची आहे, तडतडू द्यायची आहे आणि नंतरच आपल्याला जिरे घालायचे आहेत. म्हणजे मोहरीची फोडणी छान बसली जाते रस्समला आणि रस्समची चव अजून चांगली लागते. त्यासोबत एक 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा आपल्याला थोडासा असा परतवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे. इथे आता कांदा आपला छान असा परतला गेलेला आहे. अशा रंगावरती आपला कांदा व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे. याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा हळद, त्यासोबत 1 चमचा लाल तिखट. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. मिक्स करून घेऊयात. हे थोडंसं परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये घालणार आहोत डाळ, कैरी, टोमॅटोचं बारीक केलेलं हे मिश्रण. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एवढं घट्ट आपल्याला हे ठेवायचं नाही. याच्यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे. इथे मी 2 ते 3 ग्लास पाणी घालत आहे. एकदम पातळ असं हे रस्सम आपल्याला बनवायचं आहे. यासाठी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार याच्यामध्ये पाणी घालून घेऊ शकता. इथे मी 2 ते 3 ग्लास पाणी घालत आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि एक 2 ते 3 मिनटं छान असं हे उकळू द्यायचं आहे आपल्याला. इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे एकदम पातळ असं आपल्याला हे रस्सम बनवून घ्यायचं आहे. एकदम पातळ रस्सम बनवल्यामुळे ते छान असं आतपर्यंत वड्यामध्ये मुरलं जातं आणि ते खाताना छान लागतं. याच्यामध्ये घालणार आहोत 1 चमचा गूळ, त्याचसोबत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे छान असं आपल्याला एक 2 ते 3 मिनटं उकळू द्यायचं आहे. छान अशी रस्समला आपल्या इथे उकळी आलेली आहे. छान असं हे 2 ते 3 मिनटं उकळत आहे. सगळ्यात शेवटी वरून आपल्याला 1 चमचा सांबार मसाला किंवा पोळी मसाला घालायचा आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून एक उकळी काढायची आहे. जर तुम्हाला इथे कैरीचा वापर करायचा नसेल ना तर रस्समला एक उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही चिंचेचा कोळ घालू शकता. इथे आता आपलं मस्त असं गरमागरम रस्सम तयार झालेलं आहे. आता आपण लगेचच वडे बनवायला घेऊयात. यासाठी मी ते 1 कप उडीद डाळ, त्यासोबत 2 चमचे मूग डाळ आणि 2 चमचे तांदूळ 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजत घातलं होतं. इथे तर तुम्ही बघू शकता हे छान असं भिजलेलं आहे.
याच्यामधलं एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि ही डाळ आता आपल्याला मिक्सरला लावून बारीक अशी वाटून घ्यायची आहे। यासाठी या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही डाळ काढून घेऊयात आणि एकदम जास्तीचं पाणी न घालता गरज लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही डाळ मिक्सरला लावून बारीक अशी वाटून घ्यायची आहे। इथे मी डाळ ही बारीक अशी वाटून घेतलेली आहे। जास्त पाणी घालून हे मिश्रण पातळ बनवायचं नाही, अशा पद्धतीने आपल्याला ही डाळ बारीक अशी वाटून घ्यायची आहे। आता आपल्याला ही छान अशी हाताने 1-2 मिनटं छान अशी फेटून घ्यायची आहे। हे मिश्रण आहे ना, हाताने सहज आपल्याला याचे वडे सोडता येईल नाही इतपत हे पातळ असलं पाहिजे। जास्तही पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही। एकदम जर जास्त पातळ झालं ना तर याचे वडे आपल्याला व्यवस्थित सोडता येत नाहीत आणि हे मिश्रण जास्त घट्ट झालं ना तर वडे खाताना ते घशामध्ये दाटल्यासारखं होतं। यासाठी आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं बनवून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आपण सोडा वगैरे काहीही घालणार नाही, त्यामुळे अशा पद्धतीने मिश्रण फेटून घेतल्यामुळे वडे आपले छान असे टम्म फुगले जातात आणि आतून छान असे जाळीदार तयार होतात। इथे मी आता हे छान असं फेटून घेतलेलं आहे। हे आता फेटलं की नाही व्यवस्थित हे चेक करण्यासाठी वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकायचं आहे। पीठ वरती तरंगलं तर आपलं पीठ व्यवस्थित असं फेटलं गेलेलं आहे असं समजायचं। याच्यामध्ये घालत आहे आता 1 चमचा जिरे आणि त्यासोबत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। फेटल्यानंतर याचा कलर तुम्हाला चेंज झाल्यासारखा होईल आणि हातालाही हे मिश्रण थोडंसं हलकं लागायला लागतं, तेव्हा समजून जायचं की पीठ आपलं व्यवस्थित असं फेटलं गेलेलं आहे। इथे मी आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता लगेचच आपण वडे बनवायला घेऊयात। इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल आधीच गरम करायला ठेवून दिलेलं आहे। तेल मीडियम गरम असायला हवं, एकदम कडकडीत गरम करायचं नाही। आणि याच्यामध्ये आता आपल्याला हे वडे सोडून घ्यायचे आहेत। मी ते छोटे छोटेच वडे सोडून घेत आहे। तुम्हाला जेवढ्या आकाराचे हवेत ना त्या अंदाजानुसार तुम्ही हे वडे सोडून घेऊ शकता। मीडियम गॅसवरती छान असे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। मोठ्या गॅसवरती तळायचे नाहीत, नाहीतर ते वरूनच फक्त तळले जातात आणि आतून कच्चे राहतात। यासाठी मीडियम गॅसवरती आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत। इथे आपण सोडा वापरलेला नाही तरीही आपले वडे छान असे टम्म फुगलेले आहेत आणि आतून जाळीदार सुद्धा होतात। सोडा जर वापरला ना तर वडे जास्त तेल पितात आणि वडे तेलकट होतात। यासाठी फक्त आपल्याला वडे बनवत असताना वड्यामध्ये सोडा न घालता ते पीठ आपल्याला छान असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। जेवढं चांगलं पीठ तुम्ही फेटाल ना तेवढे वडे आपले छान होतात, जाळीदार होतात। यासाठी पीठ व्यवस्थित फेटून घ्या आणि नंतरच वडे बनवायला घ्या। इथे आता आपले वडे छान असे तळले गेलेले आहेत, काढून घेऊयात। अशा रंगावरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत आणि उरलेले वडेसुद्धा आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत। इथे आता मी उरलेले वडेसुद्धा तळून घेतलेले आहेत। मस्त असे आपले वडे इथे तयार झालेले आहेत। त्याचसोबत गरमागरम आपलं इथे रस्समसुद्धा तयार आहे। एकदम मस्त कलर आलेला आहे, तुम्ही ते बघू शकता। अशा पद्धतीचं एकदम पातळ आपलं रस्सम असलं पाहिजे। इथे मी आता दुसऱ्या भांड्यामध्ये रस्सम काढून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला वरून असे वडे सोडून घ्यायचे आहेत आणि मस्त असा आपला रस्सम वडा इथे तयार झालेला आहे। हे वडे रस्सममध्ये मुरल्यानंतर खाताना खूप छान लागतात, चवीला एक नंबर रेसिपी लागते। एकदा जरूर करून पहा। रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा। ही रेसिपी तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवू शकता, दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवू शकता। एकदम मस्त पोटभरीची अशी रेसिपी आहे। रेसिपी नक्की करून पहा। आवडली असेल तर लाईक करा आणि सगळ्यांसोबत जरूर शेअर करा आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।